नमस्कार मंडळी. आता उठलोय, आंघोळ वगैरे झाली आहे. आता मला आता चहा घेऊन चहा म्हणजे आज काहीतरी आज वेगळे, आज पोळी आहे. पोळी करून झालेली. पोळी म्हणजे एकदम आवडीची गोष्ट आहे आमची. आणि हे सगळे झोपलेले आहे, आम्ही तिघं उठलेले. मार्केटला जायचंय, मार्केटला अजून काही काम नाही. वातावरण आज मस्त झालेलं आहे. आज काय ऊन नाही. किती वाजले? 6:30 वाजले. आता तुमचा झाला चहा घेऊन? पप्पा चहा घेऊन झाली आहे. मीच मोबाईल पाहत बसलो, माझं नाही टाकता माझी बी झाली असते. आणि कोमल पा लवकर आवडता येत नाही का? आंघोळ करता येत नाही का? बापरे, आवरून तयार आहे मी. बुरशीत दिसते झाली की तू. असं आहे का? और ॲलेक्सला फिरवायला जायचं का? ॲलेक्सला वगैरे फिरवायला जाऊ. ॲलेक्स तर सकाळी सकाळी असं भारी वाटतं ॲलेक्सला फिरायला, एकदम भारी. तो जर नुसता उड्या मारतो तो, पण पप्पा त्याला बाहेर काढून देतात पहिलेच, कारण की तो जरा अगव आहे. मम्मी त्यांना झोपू देत नाही. तो सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना उठवतो, आणि फिरून आल्यानंतर तो झोपूच देत नाही. तो जर घरात आला तो सगळ्यांना उठवणार, म्हणजे उठवणार. त्याचं पहिले काम तेच राहतं, सगळ्यांना उठवतो तो. त्याला चहा वगैरे घेऊ आता आपण. चल, तर ॲलेक्सला फिरवायला काढलेलं आहे. आणि ॲलेक्सला फिरवताना हे सोबत राहता तुम्हाला तर माहिती, पण हा काळू याने काय कांड गेला तुम्हाला दाखवत. आता मी कांड दाखवत तुम्हाला. मी हे बघा, हे एवढा कुटाने पुरं सीट फाडून टाकलं त्या काळूने. त्याला लाज बी वाटत नाही. पुरं सीट फाडून टाकलं. पुरं सीट फाडलंय त्यांनी. पुरं सीट फाडून टाकलं. काल फाडलं त्यांनी. हा माहिती. आता आता काळू मार खाणार रे. आता मार खाणार रे काळू. आता मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी यांचे एवढे शांत राहता मला काही कळत नाही. घरी आल्यानंतर एवढे कसं काय शांत बसू शकता कोणी? आवाज यायला पाहिजे, मग साधा कल्ला व्हायला पाहिजे. कल्ला झाल्याशिवाय आता मजा येत नाही ना. घरामध्ये काहीच राहतं, रोनक बिनक काही पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? हा, काहीच रोनक नाही. मी असल्याशिवाय घरात रोनकच राहत नाही. तुम्हाला सांगतो ना, जिथं मी जाईन ना तिथं कल्ला होणार. कल्ला तर व्हायलाच पाहिजे, बरोबर आहे का? आता पहा, दीदी मी आल्यानंतर दीदी काय करत होती माहिती का? दीदी होती मोबाईलवर. दीदी मोबाईलवर बसत होती. मम्मी होती देवपूजा करत. मम्मीचं आता देवपूजा वगैरे झालेली आहे. कोमल वगैरे माल उतरायला आली होती आमचाला. आता आम्ही आंबे आणलेले. आता तू पण खाणार आहे का? सगळे खाते. आणि जल मी तुला दिला नाही खायला, तर मग मी खाते पण. नाही, मी देणारच नाही तुला तू खायला. काय देणार नाही? माझं घर आहे. तुझं घर थोडी येते. तुझं घर लग्न झाल्यानंतर मुलीचं घर त्याचं सासर राहतं. तोच तर एक प्लस पॉइंट आहे. आमचे 2 घर राहतात. मम्मी खरं सांग, लग्न झाल्यानंतर मुलीचं घर काय राहतं? खरं सांगायचं. खरं पहिलं घर आहे ना माहेर असतं, नाही. आणि मग दुसरं घर आहे ना सासर असतं. मम्मी ते नको सांगू. खरं सांग, खरं एकदम खरं खरं सांग. खरं खरं आहे का बरं? मुलीला दुसऱ्या घरी दिलं म्हणजे तिचा हक्क नसतो का? हक्क राहतो ना. मग पण मग पहिलं घर कोणतं राहतं? पहिलं घर माहेर, नाही. दुसरं घर सासर. नाही, पहिलं घर सासर, दुसरं घर माहेर. हम कबूल ही नहीं करेंगे. जी ना जी ना जी, सच्ची सच्ची बोलना जी. अरे, तुम्हारा पण सासर तू- तुम्हारा पहिला घर रहेगा. नाही, तू विचार कर. माहेरात पाहिजे लेकी बाईचा. काय? नाही नाही, हक्काची गोष्ट नाही म्हणत अरे आहे. पण तू हा विचार कर. हा. तर तुम्ही किती अनलकी आहे. तुम्हाला एकच घर आहे, आम्हाला 2 घर. हा, हे बी बरोबर आहे. खरं सांग 2 घर आहे. मम्मी, खरं सांग. पहिलं घर कोणचं राहतं? खरं बोलायचं एकदम. पहिलं घर माहेर. तू व्हिडिओ नाही, तू तिची बाजू नका घेऊ. तू तिची बाजू घेऊ नको. फिलिंग सांगते. मी पण एक बाई आहे. जे खरं आज जंगी कुस्त्या होणार डायरेक्ट. आज डायरेक्ट हाणामारी, रक्त भंबाळच्या कुस्त्या होणार डायरेक्ट. रक्त भंबाळ. हत्यार काढ, हत्यार. आम्ही तुला हाकलून देऊ घरात. हत्यार काढ, हत्यार. का ग मम्मी? फाशी देतो का? नको रे. आज मस्त, आज आंब्याचा रस. आणि अजून काय आहे रे? बटाट्याची भाजी. अजून अजून काय आहे? पुऱ्या. पोळी का पुरी आहे? मला नाही माहिती. पुऱ्या आवडता मला. पुऱ्या आज मस्त बटाट्याची भाजी, पुरी आणि आंब्याचा रस. आज मस्त पोट भरणार बा आपल्याला. तर मी तर आज एवढी लेट लती पे आयुष.
आताशी दूध घेते मी. दीदी थोडी ढिल्ली आहे. दीदी वयामानानुसार थोडी ढिल्ली होत चाललेली आहे. 10:30 वाजता दीदी दूध येते. सकाळीच लागले आज त्यांच्या मागे गोळी. आज ना आज मम्मी चिडलेली आहे. आज जंगी कुस्त्या झालेल्या आहे. का बरं काय झालं मम्मी खरं सांग. काहीच करता नाही ते देवाचं नाही कशाचं नाही दोघी बी झाली काहीच करता नाही. बरोबर आहे व्हायलाच पाहिजे. देवाचा बिलकुल करत नाही. बिलकुल नाही काहीच नाही करता त्या. ज्या देवाने आपल्याला दिलेलं आहे त्या देवाच्या आपण पूजा करत नाही. आयुष हम्म. तू आले दीदी. तू व्हायला जाशील ना तेव्हा मला महादेव देवाची पूजा करत नाही. लाज वाटते का? देवाचा करत नाही. ते करता नाही तू. मला खाली नाही बसता येत तेवढं. मी पाहिलं का मी किती करतो देवाचा. हा. हमारे मन में राम है जी. हमारे मन में महादेव आहे. देवाचं ऐक मी काय त्या सांगते. 33 कोटी देवा माझ्या मनात बसलेले माझ्या हृदयात बसलेले 33 कोटी देव. अजून मी काय म्हणत होती हा. आपण ऍलेक्सला फिरायला नेऊ ना तेव्हा महादेवाचं आता ॲलेक्सला फिरवायला इकडं महादेवाचं मंदिर इकडं. इकडे जात जाऊ ऍलेक्सला फिरवायला कुठं जात जाऊ तिकडच्या आणि साईड तिकडच्या साईडला. आणि जर काय ॲलेक्सचे भांडणं झाले मग नाही होणार ना आपण असलो कशाला बिन सगळे जण. आता आलोय जेवायला. आणि जेवायला बघा तुम्हाला दाखवतो मी. परफेक्ट प्लॅटर मध्ये आंब्याचा रस पाहिजे म्हणजे पाहिजे. बघा आंब्याचा रस बटाट्याची भाजी पुरी आणि भजे. खाऊ हे बोलल्या. असं जर राहिलं ना मग मला असतं हा, जेवण लय झालं. मस्त जेवण जातं. हा. असं खाऊ बोलल्याला चांगलं चांगलं राहिलं का मग जेवण जातं. पाहिलं ना मस्त जेवण. कोणाला तरी आपल्या आवडीच्या वस्तूवर जरा जास्त हे होत आहे. रोजचं चांगलं चांगलं द्या त्याला खायला. हा पप्पा तर सुरू बी झाले. पप्पा कसं आहे. मस्त आहे मस्त आहे मस्त आहे. चला आंब्याचा रस घेऊ आता. लय मस्त आंब्याचा रस खाऊ आता. लेफ्ट हँड घेऊन मला. आहा, एक नंबर. आहा. आता कोमल बघा काय करते. तुम्हाला दाखवतो कोमल काय करते. पहा कोमल काय करते. कोमल काय करते तू. फोड वर का. हे काय फोडलं हा फोड ना अजून. हा हा गेट टॉला. हा जेव्हा हाताला बसन ना. हा नाही ना बेटा हलकी मिली. लेटोला तसं नाही बोडायचं. तसं नाही बोडायचं. थांब हे पाय काय बोलायचं. बजरंग बली की जय. फोडून फोडून असा फोटो नाही हात दुखून घेणार आहे. गॅरंटी मला गॅरंटी. बोल बजरंग भाले की. एक गणपती बाप्पाच्या नावानं गणपती बाप्पा मोरया. पाणी नाही गेलं. हो पावलं 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 पावलंय. का ब? पावलं ना देवाला पावलंय. आओ काय खाऊट निघालं का? हो ये बजरंग बलीच्या नावानं चांग. बजरंग बली की जय. सगळे नारळ कोरडे होऊन गेलेले आहेत ते. गोडे गोडे नारळ गोडे. ते काढू नका ना. कुठे ठेवणार त्याच्यातच राहू द्या ना ते. ठीक आहे आता काय नारळ वगैरे फोडून झाले. आता हे करताय नारळ. आता हे खोबरं काढताय नारळ मधलं आणि त्याची करणार आहे बर्फी. आणि ती मला भरपूर आवडते बर्फी. खोबऱ्याची बर्फी मला लय आवडते. काय काय लागतं मग मी याला. तर खवा आणायचा असला तर आणायला लावतो. खवा लागतो का. के मिल नाही इथून आणतो. गांधीनगर मधून. पप्पांना गुलाबजाम बी खायचे का तुमच्याकडे? कोमल किती टाइम लागेल. कशाला याला? हा याला लय time लागेल. याला लय टाइम लागेल. हे पा किती किती खोबरं फोडलं तुम्ही. नारळ फोडलं ते. बाहेरचे गुलाबजामच नाही आवडत रे, sweet part आवडतं. नाही रे. आम्ही घरच्या खायचे पप्पांना. घरचे मस्त घरचे करा जरा. काय ते काय झालं? ए मम्मी इकडे बघ. 1 किलो घेऊन ये मग. काय याला किती लागेल. थोडासाच लागेल आहे. आपण 2 प्रकारचे करूया. गुळाची करू साखरेची. काय बरं.
बर्फी हा. काय करताय? तेव्हा आता मी एक ठरलं बघितलं होतं, लसूण स्वतःची स्टिक लसूण ग्लासात टाकायचा, त्यामध्ये 1 रुपयाचा डॉलर टाकायचा आणि 2 ग्लास घ्यायचे, दुसरा ग्लास द्यायचा मोठा आणि ते हलवायचं, त्याचे साल निघून निघून जाते असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपण प्रयत्न करून पाहू, हा निघती का नाही निघती. हा बर, मला नाही वाटत निघत अजून. करून पाहाल काय हरकत आहे. तुला काय वाटतं निघेल का? नाही नाही निघणार. तुला काय वाटतं? नाही पा बरं निघतंय थोडंफार. हलवत ते. चला आता आपण पाहूया निघत का नाही निघत. हा चला अरे पाहून तर दे. पाहून तर दे. दाखवा पप्पा. आता हलवू का? फुकू का? फुंक मारा आता, फुंक मारा बरं किती निघालं. दाखवा निघालेले आहे. दाखवा दाखवा तसंच निघालंय. मी जसं टाकलं होतं तसंच निघालेलं आहे दाखवा ना. आणि ही आयडिया फेल झालेली आहे. हात दाखवा. हा. ही आयडिया फेल झालेली आहे. एवढं निघालंय, काहीच नाही निघालंय. परत एकदा Fail ट्राय आहे. करू. नाही होणार, पण मला नाही वाटत होईन ते. नाही आता ते आपण टाकेल ना सार. हो आता एक प्रयोग म्हणून करून पाहू. लोक सांगतात पाहू आपण. काही पण सांगता हो ते, एडिट करून निवडलेले टाकून देतात ते हा का? नंतर. फुंक मारा. हा हा. काहीच नाही बाप्पा, काहीच नाही. झालेलं आहे त्यांना आणि ही फेल झालेली ही पद्धत. दाखवा. ही पद्धत फेल झालेली आहे. काहीच नाही यात निघालं. काहीच नाही निघालेलं आहे. चला ठीक आहे, आपण हातानेच. फुकटचं त्यांना हे दिलेलं आहे हातानेच करा आता. फुटेज आपल्या 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 हाताने केलेले बरे. उलट ते ग्लासलाच नाचे भरवून ठेवले. यात टाकतो हा. हा यांना पैस बघा, एवढा पावसाचा सुद्धा यांना क्रिकेट खेळायला जायचंय. पाऊस चालू आहे बाहेर. मग तरी क्रिकेट खेळायला जायचंय. जाणार, कारण की आम्ही टर्फ बुक केलेलं आहे आणि टर्फचे पैसे आम्ही वाया नाही घालणार. आम्ही जाणार आता म्हणजे पावसाळ्यात. गेलं नाही तरी द्यावं लागतं का? तसं नाहीये, पण मग आमच्या मनाची हे होऊन जाते ना. आम्ही म्हणजे turf पावसात book खेळणार आहेत, करून गेलो in नाही. short. हो, आता पावसात खेळणार आहे. आणि तब्येत खराब झाली मग त्याला गेल्याचं चालता. क्रिकेट आहे, हा जीव आहे आपला. माय व याला काय व्हायचं? क्रिकेट म्हणे जीव आहे, जिम म्हणे जीव आहे, हाव म्हणे जीव आहे, तो म्हणे जीव आहे. मग घरातले कुठे गेले? घरातले नंतर आता सगळ्यात पहिली प्रायोरिटी असं आहे का? बरं बघू बघू थांब. दीदी काय करताय? मी गुलाबजाम बनवते. कोणासाठी? हे येत आहे ना मग यांच्यासाठी. आहा. आई तुम्ही काय करताय? इडलीचं बॅटर तयार करते. कोणासाठी? जावई बुवा येत आहे ना. जावईंचा फॉर्म आहे. आता पण त्यांच्याच आवडीचं आहे. कढी इकडे कढी, हे गुलाबजामचा पाक, इकडे खोबऱ्याची बर्फी. आज तर सगळं चांगलं चांगलं आहे. खिचडी बनवायची अजून. खिचडी अजून बनवायची आणि टाइम तर खूप झालाय बघा. टाइम तर 9:15 होऊन गेले. जावई पण दादा अजून आलेले नाहीत म्हणून आम्ही थोडं हळूहळू करतोय. दादांना कसं लतीफ आहे थोडी. असं नाही हो बाई, काम करून येत आहे ते. एका रिकामे थोडे बसले होते. आणि नाशिकच्या ट्रॅफिक मध्ये यायला वेळ लागतो. ते तर आहे. बायकोनी आता जवळ किती दिवसाची खावं लागतंय. आता मस्त मस्त गरम गरम आम्ही खाणार आहेत. हे तर गेलेत क्रिकेट खेळायला आता. यांच्या मागे मागे आम्ही काहीतरी. आणि आम्ही खोबऱ्याची बर्फी 2 प्रकारची बनवलेली आणि आमचा पसारा बघा त्या हे करण्यात. एवढे प्रकार झाले आता आमचे. खूपच प्रकार झाले. तरी आम्ही आता शिरा कॅन्सल केलाय आणि भजे पण कॅन्सल केले. आता उद्या होणार आहे ते आयटम. उद्या नाश्त्याला ढोकळे आणि खिचडी करू. नाही ग, खिचडी नाही. सॉरी, ढोकळे आणि शिरा. हा खिचडी दात आहे. चलो. ब्लॉग मध्ये काही बोलायचंय का? मारणार का?
कॅमेरावर पाणी गेला रे. पुस 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 कशाने तरी पुस. आका वाला वेंडी तर साई आइंदा मेरे खिलाफ काट डालूंगा. ये मुत्रे मुत्रे पाऊस आला म्हणून कळत नाही मुत्ते. आका ब्लॉग तयार होतो पैसे द्या युट्यूबला पोस्ट करून भेटी. आपली आता क्रिकेट खेळून आलो. आंघोळ वगैरे झाली माझी आली. पुरा पावसामध्ये आज क्रिकेट खेळलो. पुरा पावसामध्ये पाऊस पाडतो खरी गोष्ट आहे ती. पाऊस पडतो. मी तो बोललो ना पहिले, पाऊस पडला काही बी पडो, आज आम्ही क्रिकेट खेळणार. कारण की आपण टर्फ बुक केलेलं आहे. गेले उडत ते, पाऊस पडो काही बी हो. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? मित्रांसोबत क्रिकेट खेळायला मजा जी आहे ती कशात नाही. आणि आता वाजले 10:30. बघा 10:30 वाजले आणि अजूनपर्यंत दाजी बी आलेले नाही. जेवण पण बाकी सगळ्यांचं. दाजींची वाट पाहतोय. दाजी किती वाजता निघाले तुम्ही? आता किती वाजता आहे आता काय माहिती. पण घरी ना हे काय करत होते माहिती का, तुम्हाला दाखवतो मी. त्यांनी बनवले हे गुलाबजाम. गुलाबजाम बनवले. आणि अजून मम्मी बर्फी बनवली का रे? कुठं आहे? एक साखरेची फ्रीज मध्ये ठेवली आणि ते बघा ती वरती गुळाची पडली. कोणची कोणची बनवली? साखरेची आणि गुळाची. साखरेची आणि गुळाची. मम्मी कोणची कोणची बर्फी बनवली? खोबऱ्याची, गुळाची आणि साखरेची. हा गुलाबजाम. हा इडलीचं तयार करून ठेवलं. पाहिलं ना, गुलाबजाम बी झाले, 2 बर्फ्या बी झाल्या, साखरेची गुळाची. इडलीचा बॅटर बी रेडी आहे सकाळसाठी. खिचडी तयार आहे, कढी तयार आहे. पण ज्या माणसासाठी केलं तो माणूसच अजून हाजीर नाही. दाजी अजून हाजीर नाही. दाजी येतील तेव्हा आता जेवायला बसू. कुठं ठेवून आली त्या नवऱ्याला? तू कुठं सोडून आली? केलं होता फोन निघाले वावीहून. नको ना. ते तर जेवण करून येतील मग वावीहून. नाही ना, झालंय सांगून त्यांना जेवणाचं. झालंय ना. हो आता भूक लागली मला, कारण की एवढ्या पावसात खेळून आलो. मस्त आता मस्त जेवण बिवण करू आणि हात झोपला. अशा पद्धतीने दाजींचं आगमन झालेलं आहे. आणि आगमन झाल्यानंतर वाजलेले किती आहे? 11 वाजता दाजींचं आगमन झालेलं आहे. हा पाऊस होता. तुम्ही खाऊन आले असतील ना? नाही काही खाल्लं नाही, नाश्त्यावर फक्त. बस आता लवकर जेवायला बसा. आता लागले असेल भूक मग. बरोबर आहे. आता जेवायला बसा. हे बघा 1 मिनिट सर. ही गुळाची, साखरेची आहे. आज किती प्रकार झाले माहिती का? हे बघा गुळाची बर्फी, साखरेची, गुलाबजाम, तुमचं कढी, खिचडी, तुमचा उद्या इडलीसाठी बी टाकेले. हो एवढं सगळं झालंय. सकाळी आता ढोकळा आणि शिरा पण आहे का? ते खाणं इडली जाणारच नाही मग. बॅकग्राऊंड म्युझिक लाव ना ते. चलो आता जेवायला बसूया.
हे पा पावसाळ्यामध्ये ॲलेक्सचे तर हाल आहेच, पण आयुषचे पा डोलूला उचलून आणावं लागतं, उचलून. सोपं नाही कुत्रा पाय नाही सोप्पं नाहीये बघ. का रे कुठं होता? आता हा थोडाफार ॲलेक्स टाइम आहे. हॅलो, कुठं होता तू? कुठं होता? अशा पद्धतीने आजचा दिवस संपलेला आहे आणि दिवस संपल्यानंतर आज 7 दिवसापूर्वी मी तुम्हाला एक बोललेलो की 7 दिवस मी कंटिन्यू ब्लॉग टाकणार. आज 7 दिवस पूर्ण, आज शेवटचा दिवस आहे. 7 दिवस पूर्ण झाले आपल्या ब्लॉगला. तर असा आपला संकल्प या ठिकाणी मिटतो. पण मग तरी पण असं नाही का उद्या टाकणार नाही. उद्या पण म्हणजे प्रयत्न तर 100% राहणार की दररोज ब्लॉगिंग असं म्हणून. पण आता काही संकल्प वगैरे काही बोलत नाही. पण चांगलं वाटलं ब्लॉग वगैरे टाकून आणि लोकांचा रिस्पॉन्स वगैरे पण चांगला होता. काय लोकांचा रिस्पॉन्स वगैरे पण चांगला होता, त्याकरता धन्यवाद. आणि आता पुढं उद्यापासून अजून ब्लॉग वगैरे टाकू, त्याच्यामध्ये तुमचा असाच प्रतिसाद दाखवा आम्हाला. त्याकरता आता आजचा दिवस संपला. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हाला रात्रचा नाही, आता दिवस तुम्हाला तर उद्या सकाळीच पोहोचणार आहे. पण ठीक आहे तरी गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर, बाय बाय, चलो.